पार पड़ेगा। भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी के अधिकृत उमेदवार ईश्वर तात्या माने यांचेही आगमन या ठिकाणी झालेलं आहे। त्याचबरोबर मोहोळचे लाडके आपले आमदार राजेंद्रजी मालक साहेब पण या ठिकाणी उपस्थित आहेत।
आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं महायुतीच्या चिन्हासमोर बटन दाबून आपल्याला घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबून आपल्याला तात्याला परत दुसऱ्यांदा निवडून द्यायचं आहे। या संदर्भाने आज आपण एकूण 40 गावातून पारधी समाज, डोंबारी समाज, बहुरूपी समाज, मरेवाला समाज, त्याचबरोबर अशा 6-7 जातींचे प्रमुख नेते, कार्यकर्ते आणि माझा समाज बांधव या ठिकाणी उपस्थित थोडक्याच वेळेमध्ये उपस्थित झालेला आहे। मला या पार्श्वभूमीवर सांगायचं झालं तर मी तात्यासाहेब आणि आमदार साहेबांना मी एक विनंती करून मी माझ्या काही समाजाचा प्रश्न आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आज आपल्या या सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यामध्ये मोहोळ मतदारसंघामध्ये 50 ते 60 गावांमध्ये पारधी समाज आणि भटके मुक्त समाज हा मोठ्या संख्येने उभा आहे। या समाजाचे मूळच प्रश्न म्हणजे हाताला काम नाही, राहायला जागा नाही, रेशन कार्ड नाही, मतदार यादीमध्ये नाव नाही, आधार कार्डामध्ये नाव नाही, स्वतःची जागा आहे पण तिथे घर बांधायला कुठली घरकुल योजना नाही आणि हा रानावनामध्ये भटकंती करणारा हा समाज आज आपल्या समोर एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित झालेला आहे। आज आपल्या तालुक्यामध्ये मोहोळ मतदारसंघामध्ये एकूण 10 ते 15 अशा वस्त्या आहेत की तिथं 500-600 कुटुंब एकत्रित राहतात पण तिथं कुठली योजना मिळत नाही। गावामध्ये राहत असताना गावातल्या अडचणी, समाजामध्ये राहत असताना समाजाच्या अडचणी आणि पोलिसांपासून होणारा अन्याय अत्याचार त्या थांबवण्यासाठी गेले 30 वर्ष आम्ही सर्व पारधी समाज मंडळी प्रयत्न करत आहोत। या समाजाला जर येणाऱ्या काळामध्ये आपल्या बरोबर आपल्या पाठीशी घेऊन जर जायचं असेल तर माझा मरेवाला समाज आहे, पिरूर मध्ये राहणारा दगडू लिंबाळकर आहे, या ठिकाणी 500 ते 600 कुटुंब आहेत त्यांच्याकडे। कोळेगाव मध्ये डोंबारी समाज आहे, यावलीमध्ये डोंबारी समाज आहे आणि या माझ्या वस्ती घराच्या जवळच डोंबारी समाज आणि बहुरूपी समाज आणि आमची सर्व इतर मागासवर्गीय समाजाची वस्ती आहे आणि या वस्तीमध्ये आज 40 ते 50 हजार मतदान या सर्व भटक्या मुक्तांचं आज आपल्या पाठीशी उभं करण्याचं काम भारतीय जनता पार्टी अनुसूचित जमाती एसटी मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला आपण निवडून घ्यायचं आणि परत भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सारखा खनकर नेता महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री म्हणून निवडून आणण्याचं काम आपण या सर्वांनी करायचं आहे। मित्रांनो, काय या महाराष्ट्रासाठी काय केलं नाही? ज्या बहिणीला आतापर्यंत कधी 1 रुपया मिळाला नाही त्या बहिणीला आज लाडकी बहीण योजना म्हणून त्यांनी सातत्याने आपल्या सर्व भटके मुक्तांना सुद्धा त्यांनी 1,500 ते 1,500 रुपये योजना सुरू केली। आताच मग मी अमित शहांचं भाषण ऐकत होतो, येणाऱ्या काळामध्ये नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये आपले तात्यासाहेब जर निवडून गेले आणि तिथे जर त्यांनी प्रश्न आपला मांडला तर उद्याच्याला अजून परत 2100 रुपये आपल्या सर्व महिलांना सुरू होणार आहे। ही सर्वात मोठी बाब आहे। देशाला स्वातंत्र्य मिळून 70 ते 75 वर्ष झालं, काय केलं या समाजासाठी? पण महाराष्ट्रामध्ये महायुतीचं भाजपचं सरकार आल्यापासून पारधी समाजाला स्थिर होण्यासाठी भटके
हागणदारीपासून 90 ते 95% मुक्त झालेला आज दिसतो साहेब. आज आमच्याकडे रान बसण्यासारखी वस्ती आहे, तिथं 500 कुटुंब आहेत, बोहरे आहे, तुमच्या आपल्या मतदारसंघामध्ये कोंबडेवाडी आहे, अशा ठिकाणी सुद्धा भरपूर गावामध्ये पारधी समाज आहे. तात्यांनी मी काही जास्त ह्या विषयामध्ये बोलणार नाही, पण एक विषय काय, जास्तीत जास्त येणाऱ्या काळामध्ये तात्या आपण सर्वांना जरी जवळ घेऊन काम केलं तर पहिल्यांदा आम्हाला भटक्याई मुक्त आणि पारधी समाजाला जास्तीत जास्त जवळ करून आमची कामं पूर्ण करावी हीच अपेक्षा आमची या माध्यमातून आहे. आज माझा हा सचिन चव्हाण आहे. गेले 15 वर्ष आम्ही सर्व वापरतो या गावात, इथंच आम्ही राहतो, पण आम्हाला स्वतःला जागा आहे पण ती नावावर नाही, रेशन कार्ड दिलं नाही, मतदार यादीमध्ये नाव नाही. आता आम्ही इतकं पाणी प्रश्न म्हणतो. सकाळी मी त्यांच्याकडे गेलो, तात्या साहेब येणार आहेत, आपण तुम्ही या, आपल्याला सांगायचं आहे. तात्याला आम्ही काय तोंडाने सांगू. त्यांनी सांगितलं मी रोज पाण्याला 300 रुपये देतोय, आम्हाला गटार नाही, रस्ता नाही, पाणी पडलं तर समधी घाण आमच्या रस्त्यामध्ये येते, आम्ही गावाच्या बाहेरच्या गावात आहे. साहेब याच्यामध्ये आमची गावाची वतनदारी हेच आमच्या हागणदारी, असंच आम्ही राहणारा हा समाज आहे. या समाजाला येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडून महामंडळ असेल, आदिवासी कार्यालय असेल, ज्या ज्या योजना असतील त्या त्या योजना जास्तीत जास्त भटक्याई मुक्तांसाठी, पारधी समाजासाठी देण्याचं काम आपण करावं आणि मूळ लक्ष मालकाने याच्यामध्ये घालावं. आणि हे आमचा गोरगरीब समाज, आतापर्यंत मी भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम मी गेले 30 वर्ष करतो, पण मी माझ्या तुमच्या जवळ असून मी कधी जवळ आलो नाही. पण भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी महायुतीचं सरकार झालं आणि तात्यांना आज मोहोळ मतदारसंघाचं तिकीट घड्याळ चिन्ह मिळालं आणि आज आम्ही सर्व पारधी समाजाला आवाहन केलं की आमच्याकडे वेळ कमी होता, एका दिवसामध्ये आम्हाला या लोकांना जमा करायचं होतं, पण बरेचशा संख्येने उपस्थित राहिला. खरं तर या समाजाचं मी आभार मानायला हरकत नाही. आज सर्वात महत्वाचा जर विषय असेल तर आज 10 तारीख आहे आणि आज 10 तारखेच्या निमित्तानं आपले उद्याचे आमदार, आजचे आमदार यशवंत तात्या त्यांचा वाढदिवस आहे. तर सर्वांनी पहिल्यांदा टाळ्या वाजवून त्याच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या पाहिजे. पहिले आपल्या शुभेच्छा केल्या पाहिजे. सर्वांच्या शुभेच्छा जातील हो, पण आम्ही मागून खाणाऱ्या लोकांच्या शुभेच्छा आपल्या पाठीशी राहाव्यात हीच आमची अपेक्षा आहे. आणि या निमित्तानं आज आपण त्यांचा केक कापून त्यांचा सत्कार करून आज आपण या ठिकाणी भारत माता आदिवासी पारधी समाज व भटक्याई मुक्त विकास परिषद प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहे. तात्या आमदार मी गेले 16 वर्ष सातत्याने रात्रंदिवस महेशुनी सारखे आपले मित्र आहेत, हे सर्व पत्रकार बंधू आहेत. या पत्रकार बंधूच्या माध्यमातून लोकांकडे जाऊन भीक मागून 120 मुलांचं या ठिकाणी शिक्षणाचं काम करतो. आमच्या समोर संजय आठवले साहेब आहेत. हेही या ठिकाणी मी ज्यावेळेस पहिल्यांदा आलो त्यावेळेस साहेब मला राहायला स्वतः पारधी आहे म्हणून मला जागा दिली नाही. माझी बायको 3 दिवस बाळातपणाला राहिलं होतं, पण त्या दिवशी आम्हाला हाकलून दिलं आणि आज या ठिकाणी 10 गुंठे शासनाने माझी पादावरची शाळा चालवत असताना या ठिकाणी 10 गुंठे जागा दिली. रोज मी 100 लोकांना ज्यावेळेस भीक मागतो त्यावेळेस 10 लोक मला पावतात आणि त्या माध्यमातून मी या मुलांचं उदरनिर्वाह जगवण्याचं काम करतो. जुने कपडे असतील, जुने पुस्तकं असतील, खाण्यापिण्याचे काय साहित्य असेल, कोण तेल देतं, कोण मीठ देतं, कोण चटणी देतं, असं सर्व प्रत्येक गोष्ट मी मागून माझ्या समोर त्या 120 मुलांचं मी पालन पोषण करतो. शासनाकडे मी सातत्यानं प्रयत्न केला पण माझं कुणी ऐकलं नाही. मी आमदार साहेबांकडे हा विषय मी मांडला होता, पण त्या काळामध्ये थोडं मी भाजपचा काम करणारा कार्यकर्ता असल्यामुळं माझा हा विषय रखडला गेला. पण आज आम्ही सर्वजण आम्ही भटक्याई मुक्त पारधी समाज आज आपल्या पाठीशी आहोत. तर या निमित्तानं मी सर्वांना विनंती करतो, महेशजी सोनी साहेब, दगडू लिंबाळकर, सर्व पारधी समाजाचे कार्यकर्ते आपण सर्वजण उपस्थित राहावं.
अध्यक्षे, सगळ्यांना भटकेमुक्त विकास परिषदच्या माध्यमातून आता ज्ञानेश्वरनं भाषण केलं इतकं वेळ लांब आपण मालकांचा उपस्थित आपण आज कार्यक्रम ठेवलाय. दुसरा विषय यशवंत तात्या माने आपल्या भटक्या समाजाचं जे आहे आज उल्लेख करून होतो कोणाचा पाहाला प्यायचं काही कारण नाही. त्यांनी काय करतो आणि काय नाही असं काय कोणाला भ्यायचं कारण नाही. यशवंत तात्या माने सारखा माणूस आणि आमदार राजन पाटील सारखा माणूस असल्यामुळं आपण कोणाला भ्यायचं काय कारण नाही. आपल्याला दुसरी पेटे आपण त्यांना काय भ्यायचं कारण आहे. मतांना ठामपणे आम्ही मतदान करणार नाही, मला काही भेटणार नाही. आणि त्याच्यात एक सांगतो तुम्हाला, मालक आज भाषण करायचं म्हणजे एकच अनेक ही लोक आज ज्ञानेश्वर गोष्टे ज्यावेळेस आपण मार्केट कमिटीमध्ये मेळावा घेतला होता त्यावेळेस मला थांबलं होतं त्यांनी, पण आम्ही कुणाला नाही देत आम्ही त्याच्या मेळावा घेतला मार्केट कमिटीमध्ये आधारानं लक्षात आम्ही मेळावा करून आम्ही आज इश्वर बोलतो मी कुणाला घेणार नाही म्हणून असं सांगतो की आपला समाज आहे, आपला समाजाला पाठीशी आहे आणि मालक आहे. आणि मर्यादी समाज असो, वैरूपी समाज असो, नंदिवादी समाज असो आणि आपले गारोडी समाज असो, रामोशी समाज असो, हे समाजाला सगळ्यांना धरून आतापर्यंत आम्ही काम केले. अशीच आम्ही काम करू आणि यशवंतांना भटकेमुक्त विकास परिषद माध्यमातून आणि भटके समाजातून येणाऱ्या 20 तारखेला 101% मतदान करून आणि 101% मागच्या तारखेला निवडून आल्याशिवाय राहणार नाही. घराघरांनी कशी भिक्षा मागतो त्याप्रमाणे भिक्षा मागली का मतांनी मागू आणि हक्काने मागून घेऊन आणि माझ्या यशवंतांना आणि निवडून या संस्थेच्या एकूण उभारणीसाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले ते सगळे आमचे मित्र सहकारी आज उपस्थित आहेत आणि साहजिकच आहे प्रचाराचा कार्यक्रम आहे त्यामुळे मत तर तात्याला द्यायला ठरलेलंच आहे. एका माणसाने एक चेष्टा केली, सुईत गुंतला तात्या. मी 2 मिनिटं ऐकून घेतलं. सुईत गुंतला तात्या पुढे काय बोलतोय, काय बोल मी म्हणलं 2दा आला यशवंत तात्या असं म्हणलं. त्याला मला सुईत कसा तात्या दिसत, मग खूप विचार कर म्हणलं तात्या 2दा आला पुन्हा पण येणार लक्षात ठेव. तात्यांना वाढदिवसात शुभेच्छा देतो. त्यानंतर राजकारणाला पुढे जातं ते आपलं मनोगत व्यक्त करते. पालघर राज्याची 2024 विधानसभेची निवडणूक लागलेली आहे. या
निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आपण महायुतीतर्फे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आठवले साहेबांचा पक्ष, रयत क्रांती व इतर घटक पक्षांच्या माध्यमातून आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत। मोहोळ विधानसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हिस्साला आल्या कारणाने या पक्षाचे सर्व दादा तटकरे साहेब व या तालुक्याचे माजी आमदार व महाराष्ट्र राज्य सहकार परिषद अध्यक्ष माननीय राजनजी पाटील मालक यांनी दुसऱ्यांदा माझ्यावरती विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली, त्याबद्दल तिघांचेही मनापासून मी आभार मानतो। आता हा कार्यक्रम भटका समाज, पारधी समाज यांनी एकत्रितरित्या येऊन या ठिकाणी माझा वाढदिवस साजरा केला, निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला। हे दोन्ही योग फार चांगले आहेत आणि तुम्ही आता जे सांगितलं पारधी समाज शाळा, भाजप वगैरे तसलं काही नाही। पहिल्या दिवसापासून आपण भारतीय जनता पक्षाची कामं करत आलेलो आहोत। फक्त तुम्हाला मुंबईला या म्हणून सांगितलं, तुम्ही मुंबईला आला नाही। आणि पांढरे आले आपले अनिल पांढरेच का पांढरे वगैरे आले इलेक्ट्रिकच्या कामानिमित्त ते आले होते, त्यांनी त्यांची कामं करून घेतली। तुम्ही आला नसल्यामुळे पेंडिंग काही हरकत नाही। येणाऱ्या कालावधीमध्ये आता मी कुणाची नावं घेत नाही, सर्व व्यासपीठ बरं का, सर्व व्यासपीठ समोर बसलेले आपले समाज बांधव त्या संस्थेसाठी शासनाच्या वतीने जे जी मदत लागत ती मदत करण्याची नक्कीच आपण तुम्हाला आश्वासित करतो। येणारं सरकारही माहितीच येणार आहे, येणारा आमदारही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाच येणार आहे, म्हणजे परत सरकार आपलंच आहे। त्यामुळं तुम्ही आजी माझी दोन्ही आमदारांना घेऊन आला, भारतीय जनता पक्षाचे सर्व नेते मंडळीवरती आहेत। त्याच्यामुळं भारतीय जनता पक्ष, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, ज्या बी पक्षाकडे ती खातं जाईल मंत्रिमंडळ तुमचं, त्या ठिकाणी तुमचा लोकप्रतिनिधी नात्याने तुम्हाला मदत करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल। आणि खऱ्या अर्थाने आपल्या डाव्या बाजूला बसलेल्या लाडक्या बहिणी, खऱ्या ऐकायला लाडक्या बहिणी काय ना, कारण कसं आहे, मला 4 दिवसापूर्वी आम्ही उत्तर तालुक्यात दौरा करत असताना आमचे शिवाजी पाटील जी होते, मी म्हटलं त्यांनी राखी वगैरे बांधली, म्हटलं बहीण माझी आली, ती म्हणली बहीण बिहीण काय आली नाही म्हणली, तुम्ही मंत्री पगार मागायची नाही म्हणली, आम्ही सगळ्या महाराष्ट्रातल्या बहिणी तुमच्या आहे म्हणले। आम्ही जर आमच्या भावाला, वडिलाला किंवा पतीला 500 रुपये मागितले तर ते 100 रुपये ठेवतात। आता आमच्या खात्यावरती आमच्या भावाने 1500 रुपये आमच्या जमा केले जातात महिन्याला। आम्ही खऱ्या अर्थाने त्याच्या मालकीन आहोत। आम्ही एटीएम मधून काढू, बँकेतनं काढू, आमच्या मर्जीने काढू, तुम्हाला पैसे मागायची गरज नाही। सासू सुना असतील तर आता चांगलं वागायला, सासूचं आणि सुनाचं नातं एकदम चांगलं झाले। आता या मुख्यमंत्री लाडक्या बहिणीपासून सासू सुनाला काय म्हणत नाही, सुन सासूला काय म्हणत नाही। सून मालकीन असते ती 1,500 घ्यायची असते, त्या सासू मालकीन असते 1,500 सुनाचं घ्यायचं असतात। त्याच्यामुळे आता दोघी जण एकट्या मस्त पैकी नांदायला लागल्या, त्या नवऱ्याला विचार पडला का ते दोघी एक जण माझं काय करायचं आता, पण तसं काय करू नका। तुम्ही दोघी चांगल्या गुण्यागोविंदाने राहा आणि त्या नवऱ्याला म्हणा किंवा मुलाला सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे वागवा। परंतु महायुतीतील उमेदवार ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष उमेदवार त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे उमेदवार त्या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार असतात त्या ठिकाणी भारतीय जनता शिवसेना मित्र पक्षाने मदत करायची। त्या पद्धतीने आपण या ठिकाणी सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना आपल्याला 20 तारखेला मतदान करायचं। तुम्हाला अजून मी सांगतो, आपल्या या संस्थेसाठी जी लागेल ती मदत आम्ही शासनाच्या वतीने मिळणारी करूच करू, पण आमच्या वैयक्तिक बी काय लागणार असेल तरी आम्ही तुम्हाला वैयक्तिक मदत करू एवढं आश्वासित करतो। आणि येणाऱ्या 20 तारखेला बॅलेटवरती 3 नंबरला माझं नाव आहे, मान्य यशवंत विठ्ठल, समोर चिन्ह आहे घड्याळ, या घड्याळ चिन्हासमोरील बटन अशा पद्धतीने दाबा। आपण जसं कलोरीत दगड मारतो का नाही, काम दिसी बटन तुटलं पाहिजे असं करून घ्यायचं, बरोबर ना? हा, नेम धरून बटन दाबा 3 नंबरचं। एवढंच मी आपल्याला आश्वासित करतो, विनंती करतो, माझ्या 2 शब्द संपवतो। याचबरोबर सगळ्यांना माहिती विधानसभेच्या या निवडणुका लागलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणून आपल्या या मतदारसंघातून विद्यमान आमदार
यशवंत तात्या माने यांना पुन्हा एकदा उमेदवारी या ठिकाणी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी निश्चित केलेली आहे. त्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले विद्यमान आमदार यशवंत तात्या माने, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आमचे प्रकाशजी ज्यांनी सर्व दुसरी पिढी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करतात. त्यांचे खास जुने मित्र महेशजी, सोनी, मंचवर असणारे सर्वच सगळ्यांची नाव मला सोडून घेण्यामध्ये विषय घालत नाही. शशी गावडे, सुशील क्षीरसागर, संजू संजय खंडारे नाव फार असं काय नाही, कारण आमचं भांडूनच ते. आणि जे आमचा दगडूडिंबा माने गुरु मधु पाटील, किती नाव उपस्थित सर्व राजूचा बालाजी शेळके, किती नाव. आज इथं महायुतीचे उमेदवार यशवंत तात्या माने यांना आपण मत द्यावं म्हणून करता हा मेळावा ज्यांनी आयोजित केला ते आमचे या इथं असून सुद्धा कोणाला करता त्याग माहीत नाही असे आमचे ज्ञानेश्वर भोसले, त्यांचे सर्व सहकारी बंधू आणि पत्रकार बंधू आज इथं महायुतीच्या उमेदवाराला आपलं मत द्यावं अशी विनंती करण्यासाठी आम्ही इथं आलो आणि आपल्याला विनंती करतोय. ज्ञानेश्वर भोसलेंनी कालच 2 दिवसापूर्वी ही कार्यक्रमाचा निमंत्रण आम्हाला दिलं आणि आज आपण इथे हा कार्यक्रम करतोय. हत्यामुक्त जाती ह्यांचं दारिद्र्य मुळापासून चालू त्यांना या समाजाच्या प्रभावामध्ये या मंडळीला आणावं, पुढच्या पिढ्या खूप संस्कृत व्हाव्या, त्यांना शाळेची, माणसाची, समाजाची ओळख व्हावी या एका उद्देशाने या राज्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जवळपास 24-2500 शाळा ह्या अशा चालू केलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं समाजकार्य याला म्हणायचं हे 24-2500 शाळा आहेत ह्या सगळ्या नॉन ग्रँटेड आहेत. खरं म्हणलं तर आमच्यासारख्या राज्यकर्त्यांचं दुर्दैव आहे किंवा आम्ही दुर्दैवी माणसं आहोत, यांच्याकडे आपण कधी पाहिलं नाही. हे एका विशिष्ट संघटनेचं काम करतायत म्हणून करता कदाचित कोणी त्यांच्याकडे पाहिलं नसावं. परंतु हे आपण एका बाजूला म्हणतो की गरीब हटली पाहिजे ना, माफ करा पण गुन्हेगारी हटली पाहिजे ना, परंतु गरिबी आणि गुन्हेगारी त्यांनी केलं नाही. गरिबी कदाचित गुन्हेगारी प्रवृत्तीने लोकांना वळवतात. तरुण मुलं असतात त्यांना गुन्हेगारी करावी अशी तिची धारणा नसते, पण परिस्थिती त्याची निर्माण करत असते. त्याच्यातून ह्या समाज मुक्त व्हावा, ह्या समाजाच्या मुलावर परिवर्तन व्हावं, तरी स्वतःच्या पावर उभा राहण्यासाठी सक्षम व्हावं म्हणून करता ही संघटना ही राष्ट्रीय स्वयंसेवकांना काम करते. आणि सोने आमचे ज्ञानेश्वर पवार यांनी होऊन घेतलेलं आहे, की समाजासाठी घेतलेलं आहे, देशातील या घटकासाठी घेतलेलं आहे. आणि म्हणून करता आले यशवंत मी त्याला विनंती करणार त्यांना विनंती करणार आहे की आज मला इथं कळालं की महिन्याला 1 लाख रुपये खर्च या शाळेचा.
या शाळेला अनुदान नाहीये, या शाळा कुठलंच आर्थिक शासनाचं कुठलं सहकार्य नाही, तरी सुद्धा समाजातली किंवा आपली पिढी बरबाद झाली नाही, किंवा पुढची तरी पिढी बरबाद होऊ नये. आम्ही कुमार्गाला लागलो, परिस्थिती प्रसंगामुळे पुढची पिढी तरी कुमार्गाला लागू नये ही धडपड या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवा संघाच्या माध्यमातून आमचे ज्ञानेश्वर भोसले करतायत. आणि त्यांना खरं तर आपल्या सगळ्यांचा हा पक्ष संघटना ही वैचारिक वेगवेगळे असू शकेल, परंतु ध्येय एक असलं पाहिजे. या समाजातील उपेक्षित माणूस ह्याला उपेक्षेपासून दूर वर काढलं पाहिजे. आणि म्हणून करता नक्कीच आज आम्ही मत मागायला आलोय म्हणून नाही, मी कदाचित जर त्यावर आमदार असतो तर पहिल्यांदा हा प्रश्न मांडला. मी काँग्रेस आणि RSS असलं तर मी इथं शिक्षण, समाज, आम्ही एकदा भाषण करायची की आम्ही गरिबी मुक्त करणार आहोत, आम्ही बिलो प्रॉपर्टी बद्दल बाहेर काढणार आहोत. तर हे खरंच करायचं असेल तर या लोकांना आपल्याला मदत करावं लागेल, यांना पुढे न्यावं लागेल. आणि ह्यांच्यासाठी त्यांनी समर्पित केलेलं आहे. त्यांचं ध्येय राजकीय ध्येय वेगळं असेल, परंतु आपलं काम आहे की त्यांनी त्या ध्येयाला प्रेरित झाले त्यांना आपण मदत केली पाहिजे. आणि म्हणून मी आज मतं मागायला आलोय म्हणून करता तुमचं कौतुक करतोय अशातला भाग नाही. ही वस्तुस्थिती मानणारा मी एक कार्यकर्ता, कदाचित कोणाला पटवू न पटवू मी मस्त आणणार आहे. तेव्हा खरं म्हणलं तर ही इतके दिवस राहिले, कदाचित जर आम्हाला सांगितलं असतं तरी नक्कीच काही अंशी माझं काही देत चालत नाही, परंतु तुम्हाला शुभेच्छा तर मी दिल्या असत्या. तेव्हा येणाऱ्या काळामध्ये नक्कीच हे महायुतीचं सरकार येणार आहे आणि त्याच्यामध्ये कसली शंका आहे. आणि आपला आमदार तर 100% गेला आहे, ह्याच्यात बी काही शंका नाही. कारण शिक्षण विभागाचं पहिलं काम या शाळेला ग्रँट कशी मिळेल. माझं तर आग्रह असा असणार आहे की ह्याला 100% पर्यंत ग्रँट मिळले पाहिजे. कारण माझ्या माहितीप्रमाणे, कदाचित माझी माहिती चुकीची असेल, परंतु जे आपले आदिवासी भाग आहेत त्यांच्यासाठी वेगळी निकष, त्या जिल्ह्यासाठी वेगळी निकष. कदाचित तुम्ही त्याची जरा आयचा अभ्यास करत असल्यामुळे तुम्हाला ते माहिती असेल, त्यांच्यासाठी वेगळे निकष आहेत. पण ते त्या भागासाठी, आता त्या भागात हे राहत नाही त्या गुन्हा आहे काय, हे पण तसेच आदेश आहेत ना. फक्त ते जंगलात राहतात आणि थोडं मानतात राहतात असं आहे. म्हणून अशा प्रकारे तसा मार्ग काढून किमान ही शाळा, माझं तर मत आहे की ज्या वेळेला तुम्ही सांगताय तर सगळ्या शाळा ग्रँटेबल झाले. कुठं कुठं आपण पैसा खर्च करतो, सरकार किती पैसा खर्च करतो, व्यर्थ अनेक पैसा खर्च करतो. त्यामुळे ह्या विधायक कार्यासाठी, प्रगतीच्या कार्यासाठी आपण नक्कीच, मी माझ्या शुभेच्छा स्वतः आमदार नाही, मला काय स्वतः काय नाही, पण माझ्या तुमच्या ज्ञानेश्वर शुभेच्छा असतील. तुम्ही ज्या ज्या वेळेला माझ्याकडे मदतीसाठी या त्याच्या वेळेला मग शासनाची मदत असतो ती तो चालीच असो, त्यावेळेला मी आपला खालीच्या वाट्याप्रमाणे तुम्हाला सहकार्य करीन. पुन्हा एकदा ह्या महायुतीचे उमेदवार म्हणून करता आपण एक आपली महायुती आहे. गेल्या 2.5 वर्षामध्ये उत्तम प्रकारचं राज्यामध्ये आपण महायुतीच्या माध्यमातून समाजाचं, राज्याचं काम करतो. म्हणून आपण या ठिकाणी एक महायुतीचा धर्म पाळायचा म्हणून करता सगळ्या आपल्या बांधवांना, बहिणींना बोलवून आणि यशवंत सगळ्या महिलांना आपलं मत द्यावं अशा प्रकारे विनंती केली. त्याबद्दल तुमचं सगळ्या आभार मानतो. निश्चित तुम्ही आघाडीचा धर्म पाळला, मला खात्री आहे की आघाडीचा धर्म प्रामाणिक अर्थ पाळला.
आघाडी होती समजून घ्यायचं असतं. वेड्या माणसाचं शाण्या माणसाने समजून घ्यायचं. शाण्या माणसात चुकलं तर आमचं किती दुरुस्त करायचं. त्यामुळे मला माहिती नाही तुम्ही मनाला नसेल तर म्हणा, परंतु युतीचा धर्म आपण पाळणार आहात. त्याच्यामध्ये माझ्या मनामध्ये सँक्शन आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा माझ्या पक्षाच्या वतीनं उमेदवाराच्या वतीनं तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि भविष्यात 5 वर्षात कुठलंही काम शासनाच्या दरबारापासून ते आपल्या मुळपर्यंत जे काय असेल ते तुमच्या सगळ्याच्या सहकार्याने या मोर्चे पुरतच नव्हे तर या समाजाचं कुठलं काम असेल ते सगळं करण्याचा प्रयत्न तुमच्या सरकारने करू अशा प्रकारचे देतो. आणि पुन्हा एकदा तुमचा आभार मानतो, तुमचा आभार मानतो आणि घड्याळ जेवढा असेल पूर्ण मधू पाटील एवढी विनंती करतो. धन्यवाद. भारत भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. पारधी समाजाचे तालुक्याचे अध्यक्ष मच्छिंद्र पवार आमदार यशवंतराव माने यांचा सत्कार करून बटन दाबून प्रचंड मताने विजय करायचा आहे. सर्वांना या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांनी आपण सर्व मंडळांनी इथं बसून आपण नाश्ता करून आपल्या गावाकडे व्यवस्थितपणे जायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याचप्रमाणे भारतामध्ये महायुतीचं सरकार असल्यामुळं देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र हाच नारा भटके मुक्तांचा आणि पारधी समाजाचा राहणार आहे. ज्या समाजासाठी लागणाऱ्या योजना आहेत आपण या कार्यक्रमामध्ये जास्त बोलू शकलो नाही, कारण आमच्या साहेबांना आणि तात्यांना पुढे जायचं होतं म्हणून आपण जास्त बोलू शकलो नाही. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी नाराज व्हायचं नाही, कारण येणाऱ्या काळामध्ये आपल्या मोहोळ तालुक्याचे आमदार जर निवडून आले तर नक्कीच आम्ही सर्व पक्षाच्या नेत्यांना घेऊन त्याचबरोबर आमचे नेते महेशजी सोनी साहेब यांना घेऊन आपले जे प्रश्न आहेत, मर्यादेचा प्रश्न असेल, दोघाही समाजाचा प्रश्न असेल, भटके मुक्तांच्या सर्व जातीचा प्रश्न असेल, त्याचबरोबर मागणी असेल, कोंबडवाडी असेल, अशा सर्व रानवस्ती असेल, अशा जेवढ्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांचा विकास आम्ही स्वतंत्रपणे येणाऱ्या 5 वर्षामध्ये पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. ही आज भारतीय जनता राष्ट्रवादी शिवसेना महायुतीच्या वतीने आपल्याला मी स्वतः मोहीम देतो. त्याचबरोबर तारापूरवरून आलेली तारापूरमध्ये सुद्धा मोठी संख्या आहे. विनायक चव्हाण म्हणून काम करणारा कार्यकर्ता आहे, सचिन चव्हाण म्हणून काम करणारा कार्यकर्ता आहे. असे अनेक कार्यकर्ते या समाजामध्ये काम करणारे आहेत. पारधी समाजाने आपण आदिवासी आहात, आपल्याला ज्या ज्या योजना आहेत त्या आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. ही केवळ सभा म्हणून नाही, केवळ मेळावा म्हणून नाही, तर प्रत्यक्ष आतापर्यंत आपण प्रवाहाच्या जवळ जाण्यासाठी आपण हा केलेला उपक्रम आहे. आतापर्यंत आपण कुठल्या आमदाराच्या जवळ गेलो नाही, कुठल्या खासदाराच्या जवळ गेलो नाही, कुठल्या नेत्यांच्या जवळ गेलो नाही, म्हणून आपण तसेच्या तसेच राहिलो, म्हणून आपला विकास झाला नाही.
ज्या ज्या योजना आहेत आमदाराच्या माध्यमातून, नियोजन खात्याच्या माध्यमातून, आदिवासी कार्यालयाच्या माध्यमातून जेवढा निधी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करता येईल. कुणाला 10 लाख लागेल, कुणाला 20 लाख लागेल, त्या विकासाचा आराखडा असेल अशी तरतूद करून आम्ही प्रत्येक कार्यकर्त्याच्या विश्वासात घेऊन आम्ही तिथं निधी उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही सर्वजण, सर्व आमचे कार्यकर्ते आणि मी दगडू लिंबाळकर असेल, माझा आम्ही सर्वजण या सर्व समाजाच्या विकासासाठी ऋणी राहणार आहे, रात्रदिवस काम करणार आहे एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सर्वांनी आपण ज्या ठिकाणी बसलेले आहात वळीनच आपण आपले भाऊबल आपल्याला वाटप करणार आहे त्या पद्धतीने 2 घास खावं आणि पुढे आपल्या गावाकडे परत जावं हीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. माझी बायको पाणी